जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट इयर 2019 पॅटर्न आणि 2024 क्रेडिट पॅटर्नचा ज्या परीक्षा मार्च-एप्रिल 2025ला घेण्यात आला त्या परीक्षेचा निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. तर आज दिनांक 24 मे 2025 रोजी विद्यापीठामार्फत जवळजवळ 37 अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते जाहीर करून देण्यात आलेले आहे. निकाल बघण्यास कसा बघावा, त्यामध्ये पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करण्यात यावे, रिझल्टमध्ये फेल असेल तर काय करण्यात यावं, रिव्हॅल्युशन फोटोकॉपी म्हणजे नेमकी काय, SYचे वर्ग कधी चालू होतील, SY TYचे बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील, या सर्व बाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर काय आपल्याला या संदर्भात काही शंका वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही माहिती विचारू चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला या अगोदर दिनांक 13 मे 2025 रोजी देखील निकाल कधी जाहीर होणार याबाबत माहिती दिलेली होती. त्यानंतर लेटेस्ट माहिती मी गेल्या 2 दिवसापूर्वी म्हणजेच 22 मे 2025 रोजी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तारखेच्या आतच हा निकाल जाहीर करून देण्यात आलेला आहे. मी सगळ्यात प्रथम निकालाबाबत माहिती देण्यापूर्वी जे विद्यार्थी SY आणि TY BA BCom BSc कम्प्युटर सायन्स, नंतर BCA BBA BBM किंवा MA MCom MSc बाकीच्या अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे, BEdचे विद्यार्थी आहे जे मला नेहमी मेसेज करतात, तर मी त्यांच्यासाठी सांगू शकतो तुमचा निकाल कधी जाहीर होणार आहे. बघा, मी यापूर्वीसुद्धा 13 मेच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिली, तुम्ही तो व्हिडिओ देखील रेफर करा. तर SY आणि TY BCom यांचे निकाल 10 जून ते 15 जूनच्या आसपास जाहीर होणार आहे. शक्यतो 10 जूनपर्यंत BBA BBIB BBA CA यांचे SY आणि TYचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बट शक्यतो 10 ते 15 जूनच्या आसपास बहुतेक निकाल हे जाहीर करण्यात येतील. तर MA MCom MSc यांचे देखील निकाल जे काही आहे ते शक्यतो 15 जूनच्या पुढे म्हणजे 20 जून किंवा 30 जूनपर्यंत सुद्धा जाहीर होऊ शकतात, कारण पेपर तपासणी करण्याचं काम हे चालू आहे. अद्याप काही सेंटरचे पेपर तपासणी होणे बाकी आहे. पण BBA BBIB BBA CA यांचे बऱ्यापैकी जे काही पेपर आहे जवळजवळ 80-90% पेपर चेक होत आलेले आहे. बाकीचे 10-20% पेपर चेक करून पुढचे मार्क एंट्रीचे कामं बाकी आहेत, तर ते देखील लवकर पुढच्या 15 दिवसाच्या आत होतील अशी अपेक्षा बाळगूया. म्हणून मी तुम्हाला 15 जूनपर्यंतची तारीख दिलेली आहे. लवकर निकाल जाहीर झाल्यास आपण लवकरच इन्फॉर्म करूया. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तारखा दिलेल्या आहे, त्या तारखेच्या आसपासच निकाल जाहीर होतील. BEd परीक्षा जी काही आहे ती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा निकाल देखील 15 जूनच्या आसपास हा जाहीर होईल. आता SC TE BE इंजिनिअरिंगच्या परीक्षा चालूच आहे, त्याच्यामुळं त्याचं जे काही अकॅडमिक कॅलेंडर आणि बाकीच्या सर्व गोष्टी आहे तर त्यांचा निकाल जून महिन्याच्या लास्ट वीकला किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. MBAचे विद्यार्थ्यांनी देखील आता पेपर होऊन 15 दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे त्यांचा निकाल देखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे. जे निकाल जाहीर होतील किंवा बाकीचे काही महत्त्वाचे अपडेट असतील आपल्या टेलिग्राम चॅनलला दिले जातील. सर्वच यांची माहिती यूट्यूबच्या माध्यमातून दिली जाणार नाही, पण महत्त्वाचे मेसेज टेलिग्राम मार्फत दिले जातील. काळजीपूर्वक मेसेज बघा. अजूनही झोपलेले विद्यार्थी आहेत, जागे झाले नाही, प्राध्यापक पण नाही आणि विद्यार्थी पण नाही, कारण ग्रुपमध्ये 66,000 विद्यार्थी आहे, 65,000 विद्यार्थी आहे, यूट्यूबला सबस्क्रायबर 55,000 आहे. बट आजकाल महत्त्वाची माहितीचे व्हिडिओ पाहायला कुणाला टाईम नाही आहे आणि नुकसान व्हायला मग जर का हेच विद्यार्थी जबाबदार असतील तर वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही. चला तर मग बाकीची आपण माहिती पाहूया की फर्स्ट इयर 19 पॅटर्न आणि 24 पॅटर्नचे आज दिनांक 24 मे रोजी कोणते निकाल जाहीर करून देण्यात आले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फर्स्ट इयर BBA BBIB BBA CA हे 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर BHM सिटीचे 16 पॅटर्न 19 पॅटर्न, त्यानंतर BHM सिटीचे फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसेच जे विद्यार्थी BSc नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी BSc ॲनिमेशन यांचे 2019 पॅटर्नचे विद्यार्थी होते, त्यांचा देखील निकाल जाहीर करून देण्यात आला. 2019 पॅटर्नमध्ये BCS यांचा पण निकाल आहे, BCA सायन्स यांचा पण निकाल आहे. BA BCom BScमध्ये 19 आणि 24 पॅटर्न यांचा देखील निकाल हा जाहीर करून देण्यात आलेला आहे. BScमध्ये बाकीचे बायोटेक्नॉलॉजी असतील, हॉस्पिटॅलिटी स्टडीज असतील, ॲनिमेशन असतील, नंतर BCom in BM BCom in CA
किंवा BCom इन IB यांचे देखील काय करण्यात आलेले आहे, निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसेच फर्स्ट इयर BCA कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा BSc कम्प्युटर ॲप्लिकेशन यांचे देखील निकाल जाहीर करून दिलेले आहे. तसेच फर्स्ट इयरचे सायबर अँड डिजिटल सायन्स यांचे 19 आणि 20 पॅटर्न यांचे देखील निकाल जाहीर करून दिलेले आहे. तसेच डिप्लोमा रिलेटेड जे काही विद्यार्थी होते, जसं PG डिप्लोमा इन CM असतील, नंतर PG डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असतील, PG डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स असतील, PG डिप्लोमा इन टॅक्सेशन असतील, नंतर PG डिप्लोमा इन IB असेल, नंतर तुमच्या रिलेटेड डिप्लोमा कोर्स इन सायबर लॉ असेल, डिप्लोमा कोर्स इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉ आहे, नंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ ज्याला DTL म्हणलं जातं, आणि डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर असे देखील काही ज्याला आपण काय म्हणूया आर्ट्सच्या रिलेटेड काही हे कोर्सेस होते, अभ्यासक्रम होते, त्यांचे देखील निकाल काय करून देण्यात आलेले आहे, जाहीर करून देण्यात आलेले आहे. म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या फर्स्ट इयरचे 2019 आणि 2024 पॅटर्नचे एवढ्या पद्धतीचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. आता निकाल कसा बघावा याबाबत आपण माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, निकाल बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. तिथे एक्झाम सेक्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडंसं क्लिक करा, स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबर एक्झाम फॉर्म नंतर रिझल्ट म्हणून तुम्हाला इथे टॅब दिसणार आहे. या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन येतील. एक आहे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, दुसरा आहे व्ह्यू पास लिस्ट आणि तिसरा आहे रिव्हॅल्युएशन रिझल्ट. तर तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे विविध अभ्यासक्रम या ठिकाणी दिसून येणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, इथे सिलेक्टमध्ये तुम्ही इयर जरी सिलेक्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला 1 बाय 1 पद्धतीचे निकाल हे दिसून येतील. आता बघा, एखादा विद्यार्थी मी एक एक्झाम्पल म्हणून घेतो. इथे 11 नंबरची लिंक आहे, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉमर्स कम्प्युटर ॲप्लिकेशन 2024 पॅटर्न. तुमचा पॅटर्न कोणता आहे तो तुमच्या हॉल तिकीटवरून तुम्ही चेक करा. यामध्ये मी 11 नंबरच्या लिंकवर काय करतो, क्लिक करतो. बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर मला या पद्धतीने फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न NAP 2020 असा मेसेज आलेला आहे. मी या ठिकाणी एंटर सीट नंबर मेन्शन करणार आहे, मदर्स नेम मेन्शन करणार आहे आणि चेक रिझल्ट या बटनावर मी क्लिक करणार आहे. ओके, मला जाणीव आहे की आता साईटवर थोडा इश्यू चालू आहे, लोडिंग चालू आहे, म्हणून थोडेसे निकाल बघण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही काय करा, एवढी सगळी माहिती टाका. आता एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, तुमच्या सेकंड सेमिस्टरचं हॉल तिकीट म्हणजे जी लेटेस्ट एक्झाम दिली त्या एक्झामचं हॉल तिकीट तुम्ही चेक करायचं. काही विद्यार्थी काय चुका करतात, पहिल्या सेमिस्टरच्या हॉल तिकीटचं सीट नंबर आणि मदर्स नेम टाकता. तसं करायचं नाही. आता लेटेस्टमध्ये जी परीक्षा दिली त्याच परीक्षेचं सीट नंबर आणि मदर्स नेम तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मदर्स नेम मेन्शन करताना हॉल तिकीटमध्ये जे दाखवलं ते तुम्ही मेन्शन करा. कारण काही महाभाग असे असतात की जे परीक्षा फॉर्म भरताना आपल्या मदरचं नेम पूर्ण टाकतात, म्हणजे मदर्स नेम, फादर्स नेम आणि सर नेम असं टाकतात. तसं करण्याची गरज नाही. मदर्स नेम विचारलं तर फक्त मदर नेम टाकलं पाहिजे होतं परीक्षा फॉर्म भरताना. आता ते हॉल तिकीटवर जे आलं ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं अपेक्षित आहे. तर तुम्ही ते काय करा, एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, रिझल्ट एक दाखवलेला आहे, जे की मी एका आमच्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थीने आहे की त्यांचा जो काही निकाल आहे तो मी या ठिकाणी दाखवलेला आहे. आता या निकालावरून पर्सेंटेज पण कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण एक मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगणार आहे. सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. कारण तुम्हाला याच्या पुढच्या सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की प्रिव्हियस इयर मार्क याला पर्सेंटेज किती पडले, तर तुम्हाला ही माहिती काळजीपूर्वक राहणार आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा, इथे फर्स्ट आणि सेकंड सेम दोन्ही परीक्षेचा निकाल दाखवलेला आहे आणि इथे सगळ्यात शेवटी बघा, इथे तुम्हाला दाखवलेला आहे फर्स्ट इयर सेमिस्टर HGPA 9 पॉईंट दाखवलेला आहे. हे आउट ऑफ 10 पैकी आहे. तर सेकंड सेमिस्टर HGPA 9.36 दाखवलेले आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा निकाल काय दाखवलेला आहे, इथे HGPA दाखवलेला आहे. तर HGPAवरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे त्याचा सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. मुळामध्ये जसं की एक्झाम्पल आहे, इथे 9 आणि 9.36 या दोघांची काय करायची, बेरीज करायची आहे. जसं इथे 18.36 झालं. 18.36ला काय करा, 2ने भागा, कारण 2 सेमिस्टरचं तुम्ही सरासरी काढताय. म्हणजे 9 पॉईंट काय झाले, 18. म्हणजे हे 9.18 काय झाले तुमचे
ज्याला आपण काय म्हणूया दोन्ही सेमिस्टरच्या रिझल्टची ॲव्हरेज झाली, म्हणजे 9.18 हा तुमचा SGPA आलेला आहे दोन्ही सेमिस्टरचा मिळून. किती? 9.18. याला गुणिले काय करा? 10 करा, म्हणजे किती झाले? 91.80. ओके, त्याच्यातून मायनस काय करा? 7.5 मायनस करा, म्हणजे इथे धरून चला की इथे 75 झाले. 91मधून 7 जर का आपण मायनस केले तर 84.75% या कॅन्डिडेटला भेटलेले आहे आउट ऑफ 100% पैकी. ओके, हा झाला एक सिंपल फॉर्मॅट. तुम्हाला अधिक माहिती जर का या बाबतीत SGPAची मिळवायची असेल तर तुम्ही काय करा, एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जुना एक व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, त्या पद्धतीने SGPA कॅल्क्युलेट करा. आता बघा, एक महत्त्वाची अडचण कुठे येणार आहे? काही विद्यार्थ्यांचे काय आहे की या ठिकाणी जो तुम्हाला 3 नंबरचा ग्रेडचा कॉलम दिलेला आहे, तर यामध्ये काही जणांना A दिसतोय, काही जणांना 0 दिसतोय. हा 0 नाही आहे, हा O आहे. O मीन्स आउटस्टँडिंग. ओके, नंतर A+ आहे. नंतर ह्या सगळ्यांची टोटल करा. ज्याच्यासमोर F दिसला असेल हा विषय तो काय झाला? विद्यार्थी फेल झालेला आहे. ओके, तर आणि या विद्यार्थ्यांच्या इथे जो काही सेकंड सेमिस्टर असेल किंवा फर्स्ट सेमिस्टर असेल, ज्या सेमिस्टरमध्ये त्याच्या एका जरी सब्जेक्ट पुढे F आलेला असेल तर या ठिकाणी त्याचा SGPA इथं मेन्शन केला जाणार नाही आहे. ओके, SGPA मेन्शन केला जाणार नाही, कारण SGPA हा सर्व ऑल क्लिअर असेल तरच तो येत असतो. पण तरीसुद्धा तुम्हाला SGPA कसा काढायचा आणि पर्सेंटेज कसे काढायचे या बाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो काळजीपूर्वक बघा. आता तुम्हाला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एक बारकाईने निरीक्षण केलं तर इथे बघा, लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसून येतील. काय दिसून येतील? स्टार दिसून येतील. या स्टारचा अर्थ काय आहे? तर तुम्ही आत्ता ज्या ज्या परीक्षा ॲपियर होतात, ओके, तर त्या ॲपियरचा अर्थ हा स्टार आहे. म्हणजे तुम्ही या सेमिस्टरला किंवा आता इथे जर का आपण पाहिलं तर ही तुम्ही एप्रिल 2025च्या निकालाची कॉपी आहे. तर या एप्रिल 2025मध्ये तुम्ही कोणकोणते पेपर दिले तर त्याच्या इथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे? स्टार दाखवलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे दोन्ही दिले असतील तर त्यांच्या पुढे सेमिस्टर फर्स्टच्या सब्जेक्टच्या लेफ्ट साईडला पण तुम्हाला ते सब्जेक्ट येणार आहेतच. त्याच्यामुळं तुम्ही ते काळजीपूर्वक बघा. आता हा झाला तुमचा ऑनलाईन निकालाचा भाग. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामधले शंका मी तुम्हाला सांगतो की सर, की मी तर पेपर पूर्ण लिहिलेला होता तरी पण मी काय बरं फेल झालो. ओके, तर सगळ्यात प्रथम तुम्ही काय करा, तुमच्या कॉलेजमध्ये परीक्षा विभागाला भेटा. अजून तर विद्यापीठाने त्यांना रिझल्ट लेजर पाठवलेले नाही. रिझल्ट लेजर आले का मी त्याची माहिती आपल्या टेलिग्रामला देईलच. तुम्ही कॉलेजकडून काय करा, रिझल्ट लेजर डिमांड करा. त्या रिझल्ट लेजरमध्ये चेक करा की तुम्ही इंटरनल फेल आहात, प्रॅक्टिकल फेल आहात का, युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये तुम्हाला रिक्वायर्ड मार्क पडलेले नाही. कारण 35पैकी तुम्हाला किमान 14 मार्क पडले पाहिजे आणि ज्या विषयांचा पेपर तुमचा 70 मार्कांचा होता, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला किमान 28 मार्क विद्यापीठाच्या परीक्षेत पडणं अपेक्षित आहे. इंटरनल जर का काही विषयांना 15पैकी इंटरनल असेल तर त्यामध्ये तुम्हाला 6पेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि ज्यांची इंटरनल 30पेक्षा जास्त होती त्यांना 12पेक्षा जास्त मार्क अपेक्षित आहे. ओके, तर या पद्धतीने तुमचा पासिंगचा क्रायटेरिया आहे. जर का तुम्हाला याच्यापेक्षा कमी मार्क पडले असतील तर तुम्ही त्या विषयात फेल असणार आहात. ओके, तर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला जे काही इंटरनल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल ज्याच्यात फेल असाल तर ते तुम्हाला पुन्हा द्यावं लागेल. आता नेमकी काय करावं जर फेल असेल तर? सगळ्यात प्रथम तुम्ही रिझल्ट लेजर चेक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटलं की मी पेपर पूर्ण लिहिला आहे पण मला मार्क एक्झामिनरनी कमी दिले तर तुम्ही काय करू शकता, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय करू शकता. फोटोकॉपी म्हणजे काय की तुम्ही जे काही आन्सर लिहिले त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला भेटणार, त्याला फोटोकॉपी म्हणतात. आणि रिव्हॅल्युशन म्हणजे काय करणार, तुमचा पेपर पुन्हा रिवाईज एका थर्ड पार्टीकडून किंवा एका सिनियर प्राध्यापकाकडून चेक करून घेणं, त्याला रिव्हॅल्युशन म्हणतात. या दोन्ही गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात. त्याची प्रोसेस कशी असते या संदर्भात बाकीचे व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला रेफर करा. ओके, आता त्याची माहिती तुम्हाला कशी भेटेल की फोटोकॉपी चालू झाली का नाही? तर नंबर 1 की आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत तुम्हाला माहिती आपण देणारच आहोत. दुसरी माहिती की तुम्हाला यूट्यूबमार्फत देखील माहिती भेटेल किंवा आत्ता या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्ही त्या पद्धतीच्या स्टेप जर का फॉलो केल्या तिथं तुम्हाला पुढची माहिती भेटेल. एक महत्त्वाची अजून माहिती सांगायची राहिली की ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली तर त्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही. तर त्यांची जी काही कॉपी केसची मीटिंग होते त्यांनी त्या मीटिंगमध्ये उपस्थित राहायचं, सांगितलेला फाईन पेड करायचा, त्यानंतर त्यांचा ऑफलाईन रिझल्ट हा दिसून येणार आहे. त्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधायला हवा. ओके, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन बाबतीत बोलतो आणि पुढची महत्त्वाची माहिती देतो.
बघा आता फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची माहिती मिळण्यासाठी तुम्ही unipune.ac.in वेबसाईटला पुन्हा जा. इथे एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला बघा जिथे रिझल्ट चेक केला ना त्याच्याच खालती तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन असा टॅब तुम्हाला बघायला भेटेल. त्यावरती काय करा, क्लिक करा. आता इथे तुम्हाला वेगवेगळे एक्झाम दाखवले असतील. जसं इथे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन 2024 पॅटर्न आणि इथं दाखवलेलं आहे ऑक्टोबर 2024. तर या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल, या एक्झाम बघता येईल. मी इथे डेस्कटॉप मोड काय केला, सिलेक्ट केला. तर इथे तुमच्या एप्रिल 2025च्या टॅब चालू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते बघता येतील. मी पुढच्या डेमोच्या माध्यमातून दाखवून देईल की फोटोकॉपीला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि पुढची प्रोसेस कशी राहील, तर फी किती राहील किंवा बाकीच्या काय गोष्टी आहे या बाबतीत मी ऑलरेडी माहिती दिलेलीच आहे. आता मी पुढच्या माहितीकडे वळतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी काही माहिती आहे ती माहिती म्हणजे कोणती, तर आता तुमचा निकाल जाहीर झालेला आहे. तर पुढची प्रोसेस काय करावी, तर बघा आता बहुतेक महाविद्यालयांना मे महिन्यापर्यंत सुट्टी दिलेली आहे. 1 जूनपासून बहुतेक महाविद्यालय चालू होतील किंवा काहींच्या ऑनलाईन पद्धतीने एक्झाम फॉर्म, परीक्षा फॉर्म किंवा ॲडमिशन फॉर्म हे चालू होतील. तर तुम्हाला सेकंड इयरचं जे काही ॲडमिशन असेल तर तुम्ही ज्या महाविद्यालयात फर्स्ट इयरला घेतलेला प्रवेश असेल त्याच महाविद्यालयात SYला तुमचं पुढचं ॲडमिशन चालू राहील. अजून तर काही विषयांची लिस्ट फायनल झालेली नाही, ती लवकरच होईल. कदाचित त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म किंवा ॲडमिशन फॉर्म हे स्टार्ट केले जातील. ओके, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या महाविद्यालयाचे फॉर्म चालू झाले असेल तर त्या महाविद्यालयाच्या तुम्ही संपर्कात राहा. ते तुम्हाला सूचना देतील, त्या पद्धतीने फॉर्म भरून घ्या. तर तुमचं SYचं जे काही कॉलेज आहे सरासरी बहुतेक कॉलेज हे 16 जूनपासून स्टार्ट होणार आहे. तर त्याच्या आत तुमची सेकंड इयरच्या ॲडमिशनची प्रोसेस ही झाली गेली पाहिजे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला महत्त्वाची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर का सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मिळून जर का 50% क्रेडिट मिळाले नाही तर त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. ओके, म्हणजे 22 क्रेडिटचा तुमचा BA, BCom, BSc आणि BCS वगैरे सगळ्या अभ्यासक्रमाचा तोच पॅटर्न आहे. तुम्हाला 22, 44 क्रेडिटपैकी किमान 22 क्रेडिट जर का दोन्ही सेमिस्टर मिळून पडले तरच तुम्ही पुढच्या वर्गात जाऊ शकता. हा एक काळजीपूर्वक नियम लक्षात घ्या. आणि बाकीच्या अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील हे मी ऑलरेडी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तुमचे तरी देखील रिझल्ट बाबतीत काही डाऊट्स असतील तर निश्चित मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि काही अडचण असल्यास आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जर काही या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती गरजेची वाटली, महत्त्वाची वाटली आणि अशाच पद्धतीच्या नवीन माहिती जर का आपल्याला मिळवायच्या असतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. नुसतं सबस्क्राईब करून आणि सहभागी करून उपयोग नाही, तर त्यामध्ये दिलेले मेसेज आणि व्हिडिओ काळजीपूर्वक बघत चला, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. जे विद्यार्थी फेल झाले, ज्यांना फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला टाकायचं नाही, त्यांच्यासाठी जे काही परीक्षा फॉर्म आहे आणि सेमिस्टर 3चे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते जुलै महिन्याच्या लास्ट वीकला फॉर्म चालू होतील. त्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतली जाणार आहे. पुढे भेटूयाच आपण त्यांचा टाईम टेबल आणि त्यांच्या बाकीच्या सर्व माहिती. परत तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे यासाठी अकॅडमिक कॅलेंडर 2025-26चा व्हिडिओ केलेला आहे. तो देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि पुढच्या अभ्यासाची तयारी करायला सुरुवात करा. आणि मी एक शेवटचा संदेश देतो, सर्वजणांनी झोपेतून जागे व्हा, अन्यथा तुम्ही ज्यावेळेस डोळे उघडाल त्यावेळेस तुमची वेळ निघून गेलेली असेल. हे वाक्य काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.